मॅच चालू आहे. मिनिट अँड मिनिट आणि ओव्हर अँड ओव्हर, बॉल अँड बॉल असं आपण सगळे चेंडू खेळतोय. षटकार चौकार असे मारले जात आहेत. फक्त इथे क्लीन बोल्ड मात्र कोणीही झालेलं नाही. सगळे चौकार आणि षटकारच इकडे गेलेले आहेत. तर आजचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू अविनाश गडवे. आपण काव्यसंध्या जी काही सगळ्यांनी आनंदाने अतिशय म्हणजे त्यांच्या इतका उत्स्फूर्त सहभाग होता त्या काव्यसंध्येसाठी, तर त्या म्हणजे काव्य संमेलनासाठी, तर त्याच्यासाठी मॅन ऑफ द मॅच हे अवॉर्ड त्यांना कृष्ण सर देत आहेत. प्रत्येक संमेलनाचं काव्य संमेलनाचं जे सूत्रसंचलन असेल फक्त अविनाश केले आणि पब्लिक डिमांड आहे. निव्वळ एवढंच नाही तर या पूर्ण संमेलनाच्या तयारीत अगदी ते मोमेंटो तयार करणं असू दे किंवा सचिन सर, अविनाश हे सगळेजण त्यांचा खूप बिझी शेड्यूल असायचं. त्याच्यातून अगदी दर शुक्रवारी वेळात वेळ काढून सगळेजण झूम मीट करायचे, वादावादी घालायचे, सजेशन्स द्यायचे, काय काय एकमेकांबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा व्हायच्या आणि मग त्याच्यातून ते सगळं सार हे असं बॅनर म्हणा किंवा मोमेंटो म्हणा किंवा आजचं पूर्ण हॉटेलचं बुकिंग म्हणा, हे सगळ्या गोष्टी त्याच्यातून सगळ्या घडत गेल्या. तर मी अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की सचिन सर, श्रेया, अविनाश, केदार, महेश या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सूत्रधार ज्याला आपण म्हणतो, नेहमीच सुदर्शन चक्रधारी आपले कृष्णा सर असतात. नेहमी त्यांचं सुदर्शन चक्र गरगरत असतं, आम्हाला मार्गदर्शन करत असतात सगळ्यांना. आणि ते कधी म्हणजे जी कोणी टीम असेल त्यांना पूर्णपणाने स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं असतं. असं ते मध्ये मध्ये काही सांगायला जात नाही की तुम्ही हे करा नका करू, असं काही आग्रह नसतो त्यांचा. असं करायचंय, तुला योग्य वाटतंय कर. मग एखाद्याला ती जबाबदारी दिली की 100% मोकळीक असते. त्याच्यामुळे ते काम तो माणूस सुद्धा फार उत्तम प्रकारे करू शकतो. आपले 2 दिवस इथे कंटिन्युअस उभे आहे आपले व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर. कोल्हापूरवरनं आलात नाही, कोल्हापूरवरनं आले सरांबरोबर झालं. हो, तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार काय होऊन जाऊ द्या. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करण्यासाठी आपण भरपूर फोटो काढतोय, सेल्फी काढतोय. एक नंतर ह्यांच्याबरोबर पण आपण आपला एक सेल्फी काढून घेऊया. आणि साऊंड रेकॉर्डिस्ट जे आहेत त्यांच्यामुळे आज आपल्याला सगळ्यांना बोलणं ऐकायला येतंय. शुचिताताईने जी काय धमाल केली ते ऑडिओ वगैरे सगळं त्यांच्यामुळे आपल्याला ऐकायला आलंय. सगळा कार्यक्रम सुरळीत पार पडलाय, त्याच्यामुळे मी त्यांचे पण आभार मानते. त्यांचं कुमार साऊंड लोणावळा यांचे पण आपण एक टाळ्या वाजून आभार मानतो. येते ह्या सगळ्या व्हिडिओ शूटिंग वगैरे तर चालूच आहे. आणि प्रोफेशनल फोटोग्राफी असते, जे प्रोफेशनल फोटोग्राफीपेक्षा पण मी म्हणेन आर्टिस्टिक फोटोग्राफी असते. असे फोटोग्राफ्स आपल्याला आयते काढून मिळतात. आपण ते ॲडव्हान्टेज घेतो की आपण या पुस्तकप्रेमी समूहाचे सदस्य आहोत म्हणून आपल्याला ते हवे तितके फोटो काढून मिळतात. आणि अतिशय कलात्मक फोटोग्राफी ते करतात, खूप प्रेमाने फोटोग्राफी करतात. तर प्रकाश सरांचा सत्कार कृष्णा सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या प्रकाश सरांसाठी. नमस्कार. ज्याची कार्यक्रम पत्रिका अखेरपर्यंत पडद्याआड राहिली अशा संमेलनाच्या सांगतेपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. 4:35 झालेली आहेत. मला मानवतला जाणारे राणादादा दिसत आहेत, गोव्याला जाणारी सई दिसते आहे. तर त्यामुळे आपण अगदी थोडक्यात
ह्याचा मिनिटा सेकंदाचा हिशोब म्हणतात तसं सभासदांच्या वतीने हेमंत खेर बोलतील. दोन दिवस अतिशय छान लोकांच्या सहवासात, अतिशय प्रतिभावान लोकांच्या सहवासात गेली. ॲक्च्युली मी उभा आहे तो सर्वसामान्य प्रतिनिधी जो पुस्तक प्रेमी ग्रुपमधले जे आहेत की जे आम्ही फक्त वाचतो आणि हे छान ह्या लोकांनी जे काढलेले छान छान फोटो असतात ते बघतो, छान छान कविता वाचतो, छान छान रसग्रहणं वाचतो आणि त्याने आम्ही आनंदित होतो. त्यांचा प्रतिनिधी म्हणून खरं सांगायचं तर मी उभा आहे. कारण प्रत्येकाची जशी आवड असते तशी माझी आवड वाचनाचीच आहे आणि वाचनाकरता एवढं ओपन आणि छान व्यासपीठ दिवटे साहेबांनी आम्हाला मिळवून दिलं. म्हणजे मी ही टीम आहे, मिसेस साहेब असतील, नातू साहेब असतील, पण दिवटे साहेबांनी आम्हाला याच्यात खेचून घेतलं आणि गेले 3-3.5 वर्ष मी त्या ग्रुपमध्ये आहे आणि बहुतांशी शांत आहे. मला माझा चेहरा फार तुम्ही बघितलेला नसेल, पण मी रोज वाचत असतो आणि त्याचा आनंद घेत असतो. तर आज त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे एखादा निराकार परमेश्वर साकार व्हावा तसं आज संमेलनात मला वाटलं. ज्या लोकांचे फक्त फोटो बघत होतो किंवा ज्या लोकांचे काही वाचत होतो ती मंडळी प्रत्यक्षात भेटली आणि ती मंडळी भेटल्यानंतर असं लक्षात आलं की प्रतिमेहून प्रत्यक्ष जास्त उत्कट आहे. कारण आपण नेहमी प्रतिमा बघतो पण व्यक्ती बघितल्यानंतर त्याचं रसरशीतपणा, त्याच्या पाठीमागचे जे एकूण परिश्रम आहेत ते सगळे दिसतात. नुसतं एक छानपैकी लिहिलेला शैलेश कुलकर्णींनी सुद्धा छानपैकी एक लिहिलेला आजचा परिचय मी वाचला, त्याच्या मागची मेहनत तो नुसता वाचून नाही कळत. पण आज भेटल्यानंतर आणि त्यांचा विविध रंगरूप बघितल्यानंतर लक्षात येतं की माणसं किती मोठी आहेत. तर हे ह्या संमेलनाचं मोठं यश आहे. दुसरं एक आपण व्हर्च्युअली भेटत असतो. व्हर्च्युअली भेटत असताना आपल्याला माहीत नसतं, काही वेळेला आपण आपल्या पूर्वग्रहाने बघत असतो. आपले काही पक्ष असतात, बाकी इतर निष्ठा असतात, सगळे असतात. ते आपण जेव्हा आपण आपला मोबाईलवर बघतो तेव्हा हे सगळं आपल्या मनात असतं. इथे आल्यानंतर त्यातलं काहीही नव्हतं. सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की कोणी त्याचा उल्लेखही केला नाही, कधी त्याच्याविषयी काही आपण विचार पण केला नाही, त्याच्यावर विनोद पण केला नाही. इतकं पूर्ण निर्भय असं सांस्कृतिक आणि पुस्तक केंद्रित वातावरण अनुभवायला मिळालं आणि ही अशीच घोडदौड चालू राहावी. पुढच्या संमेलनाला याची इच्छा आहे. छान ठिकाणी ठेवा आणि अधिक चांगलं आपण करू. आता याच्यात जाता जाता मी 2-3 सूचना करेन. त्या एक असं आहे की आज जसं तलवार साहेबांनी केलं किंवा आता आपल्यातले असे काही कलावंत आहेत की ज्यांना कलेचे डिस्प्ले कुठेतरी आपल्याला करता आला पाहिजे. म्हणजे ह्याला जोडून एखादी छोटीशी गॅलरी जर आपल्याला करता आली पुढच्या संमेलनाच्या ह्याच्यात एखादा वरांडा किंवा एखादा हा, तर तो जास्त चांगला राहील. काही गोष्टी सगळ्या इथून दाखवता येणार नाही, त्या आपल्याला कदाचित इथे बघता येतील आणि रेंगाळत त्याचा आस्वाद घेता येईल. म्हणजे अनेक स्लाईड आपण इथे बघितल्या, त्या संबंधी बोललो पण ते निघून गेलं. कदाचित एखाद्याला 5 मिनिटं उभं राहून एखादं चित्र बघायचं असेल तर त्याची सोय आपल्याला काही करता येईल. म्हणजे हे आपल्याला पुढच्या वेळेला जर आपण काही करू शकलो तर ते एक आहे. आणि दुसरी गोड तक्रार म्हणजे पक्वान्न भरपूर असतात आणि आमचं ॲपेटाईट लिमिटेड असतं. पण तुम्ही तसं जरी असलं तरी पक्वान्न कमी करू नका. त्याचं कारण असं ज्याला जी रुची असेल त्या पद्धतीत त्यांना त्याचा आस्वाद घेता येईल. कारण कोणाच्या एक किंवा दोघांच्या नुसत्या रुचीने ते नाही होत. प्रत्येकाची रुची वेगळी असते आणि प्रत्येकाकरता काही ना काही कार्यक्रम होत असतो. आणि माणसं जेव्हा 200, 300, 500 किलोमीटरवरून येतात तर त्यांना काही व्यक्त व्हावं असं वाटतं. त्यालाही आपण इथे व्यासपीठ दिलं आणि त्या संबंधी खूप बरं वाटलं. त्या माणसांचं कार्य आपल्या समोर आलं तर ही गोष्ट फार छान आहे. तर पुन्हा एकदा सांगतो की हे अद्भुत होतं सगळं. हे स्वप्नात सारखे 2 दिवस गेले आणि एवढी अपेक्षा नव्हती की इतक्या इंटेन्सिटीने सगळं होईल आणि ती इंटेन्सिटी आज कळसाला पोचवली मॅडमने. अविनाशजी जे लिहितात ग्रुपवर ते प्रत्यक्ष त्यांनी एक्सटेम्पो करून दाखवलं. म्हणजे ते स्टोअर मध्ये काय असेल
गोडाऊन मध्ये माल कितना आहे असं आहे ते. तर हे प्रत्येकाचं हे आहे ते छान चॅनलाइज झालं. खूप लिहिती मंडळी आहेत, खूप बोलती मंडळी आहेत आणि खूप करती मंडळी आहेत. तर त्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि अतिशय छान आयोजन होतं. एवढ्या मंडळींचं 100 लोकांचं आयोजन आमचे बँकातून किंवा ह्याच्यातून होतं, पण तिथे राबायला हक्काचे नोकर माणसं असतात, पैसा पण असतो. इथे तसं नव्हतं. इथे मोठमोठी माणसं म्हणजे एखादा उद्योगपती एखाद्याला कुणाला तरी जेवायला खुर्ची नाहीये म्हणून दुसरीकडून जाऊन खुर्ची आणून देतो असं दृश्य बघायला मिळतं. हे फक्त इथेच मिळतं कारण इथे निर्मळ सांस्कृतिक कला आणि आपल्या पुस्तक प्रेमाचा वारसा आहे. तर एक सामान्य वाचक म्हणून आणि ह्या समूहाचा एक सामान्य सदस्य म्हणून ही मला खूप आनंददायक, अभिमानाची आणि खूप मजेची गोष्ट वाटली. आणि ह्या स्मृती आयुष्यभर राहतील आणि अशा स्मृती निर्माण करण्याकरता पुन्हा आपण भेटूया. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. धन्यवाद. बहुतेक सगळ्यांच्याच मनातल्या भावना हेमंत खेर यांनी व्यक्त केलेल्या आहेत. मागच्या वेळी मी आधी नावं घेतलेली होती कोण कोण बोलणार, पण घड्याळाच्या काट्याकडे बघता मी ह्यावेळी तशी काही नावं घेतली नाही. जर मुलींपैकी कोणाला बोलायचं असेल तर लगेच इथे येऊन जर कोणी बोलणार असतील तर त्यांनी यावं, नाहीतर मग आपण पुढे जाऊया. किती मिनिटं आहेत मला? ठीक आहे. नमस्कार मंडळी. एक वेगळी प्रतिनिधी. खरं तर मी पुस्तक प्रेमी समूहाची व्हॉट्सॲपमधली मेंबर नाही आहे, पण मी पुस्तक प्रेमी समूहाचा फेसबुकमधला मेंबर आहे मी. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी ओळखते, म्हणजे तुमचे लेख किंवा पुस्तक परिचय वगैरे वाचते. आणि सगळ्यात तुमची जास्त ओळख मला कोण देतं तर शैलेश. मला जवळजवळ रोजचा फीडबॅक असतो, मग ह्याचा परिचय आला किंवा त्याची पोस्ट आहे त्याची पोस्ट आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना भेटण्याची खूप उत्सुकता होती. आणि कालपासून तुम्हाला सगळ्यांना भेटते, बोलते तुमच्याशी. कार्यक्रम तर अतिशय सुंदर झाले सगळे. 2 दिवस कसे गेले काही कळलं नाही. अगदी काल रात्री 12पर्यंत सुद्धा मला वाटतं मी क्वचित अशी जागली असेल की एखादा कार्यक्रम अटेंड केलाय. पण फार सुंदर झाले 2 दिवस. अगदी खूप मजा आली. आता खरी उत्सुकता पण पुढच्या पुस्तक संमेलनाची. मधले कार्यक्रम होतच राहतील, तेव्हा अवश्य भेटायला आवडेल. तुम्हाला सगळ्यांना भेटायला आवडेल, ऐकायला आवडेल, वाचायला आवडेल. इथून पुढे नक्कीच आणखीन जास्त उत्सुकतेने प्रत्येक गोष्ट वाचत राहील. खूप खूप धन्यवाद. आयोजकांचे पण सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. खूप सुंदर सगळी सोय होती. रिसॉर्टची सोय, जेवणाची सोय, इथली सगळी सोय, सगळ्यांनी खूप प्रेमाने आणि अगदी आपुलकी 2 दिवस वागवलं. मनापासून आभार. धन्यवाद. मी मूळ सोलापूरची असली तरी पंढरपूरची आहे. आणि 1-2 वाक्य मी म्हणते. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. असा आपल्यात एक जो अभंग आहे तो मला मगाशी संध्या त्यांनी विचारल्या क्षणी, बोलता का काही विचार असं म्हटल्या क्षणी आठवलं. पण जरा भीती वाटत होती, थरथरत होता हात आपण बोलू की नाही म्हणून. पण मी धाडस केलं. खरोखरी इथं इतक्या सगळ्यांचं उत्तम दर्शन होतं. 2 दिवस आम्ही आनंद मिळत असतो. आणि आता ही आपली पुस्तकाची दिंडी जी भरली होती, 2 दिवस वारी भरलेली होती, ती आता आम्ही आमच्या घरी जाऊ तर पुढच्या वर्षासाठी पर्यंत अनेक आठवणी आम्ही घेऊन जाणार आहे. इतके सगळे तुम्ही मोठे लोक आहात, पण सगळे आम्हाला इतके सामावून घेता, तो आनंद फार मोठा आहे. ह्या सगळ्यामध्ये आयोजकांचं तर कौतुक करण्यासारखंच आहे. म्हणजे आम्ही नुसतं येतो, सगळं अटेंड करतो आणि जातो आणि एकमेकाला सांगत राहतो. यावेळेला आम्ही तुमची एक मैत्रीण आणली त्यामुळं की बघ कसं असतं आमचं संमेलन म्हणून दाखवायला. आणि सगळ्यात मुख्य आता पुढची पिढी पण खूप दिसते आपल्या ह्याच्यात, तो आनंद खूप आहे. याचा अर्थ एवढाच की ते आपल्याला फार ज्येष्ठ समजत नाहीयेत अजून, त्यामुळे ते रमलेले आहेत आपल्यामध्ये. तर आपली ही दिंडी अशी चालूच राहणार आहे. एवढंच फक्त मला म्हणायचं आहे. परत एकदा सगळ्यांचे अतिशय आभार. पुढच्या वर्षी आपण नक्कीच परत भेटू आणि उत्तमात उत्तम कार्यक्रम करत राहू. थँक्यू. तरुण मंडळी किती आहेत, त्यामुळे मला म्हटलं तरुण सगळे म्हणता येतात नाही असं नाही, पण ॲक्च्युअल खऱ्या रिअल आहे. तर त्यांनी मला सांगितलं 15-16 20 एक असतील. आणि माझी पुस्तकप्रेमी ही कविता तयार झालेली होती माझी, काल मी सादर केलेली.
तर त्याच्यामध्ये मग मी ते एक कडवं आवडलं असेल ॲडिशन केली मी त्याच्यात तरुणाईसाठी खास. आणि खूपच छान आहे सगळ्यांचा सहभाग आणि संबंध 2 पूर्ण दिवस इतके छान गेले आणि त्या स्मृती तर राहणारच आहेत. कदाचित मी ते लिहून पण काढीन. बघूया आता ते. थँक्यू सो मच. एखादं छोटंसं कार्य आरंभलं तरी त्याला किती तयारी करावी लागते. तर हे तर मोठं 100 माणसं बाहेरगावी त्यांना मॅनेज करायचं होतं. तर त्यामुळे जे ह्या कोर टीममध्ये होते आयोजकांच्या, तर त्यांचे आधी मी आभार मानते. माझ्यासारखे लोक असतात न धरी शस्त्र करावी मी गोष्टी सांगेन फुकाच्या 4 अशा असतात. तरी सुद्धा म्हणजे त्या फुकाच्या गोष्टी आहेत त्या पुढच्या वर्षीच्या दृष्टीने म्हणून एक विरोधाभास फक्त जाणवला तो सांगते की गेल्या वर्षी एक पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं आणि पुढच्या वर्षी ती अजून व्हावीत अशी इच्छा व्यक्त केलेली होती. त्याप्रमाणे 4 पुस्तकांचं प्रकाशन झालं. पण विरोधाभास असा की पुस्तकप्रेमींच्या समूहामध्ये पुस्तक प्रकाशनासाठी मिनिटात वेळ दिलेला होता. तर पुढच्या वर्षी ही जरा म्हणजे पुढच्या वर्षी अधिक पुस्तकांचं प्रकाशन करूया आणि 2 कार्यक्रमांच्या मध्ये एकदम भाऊकपणे उरकण्याच्या ऐवजी 2 कार्यक्रमांच्या मध्ये एकेका पुस्तकाचं, कारण मगाशी कोणीतरी उल्लेख केला तसं अपत्य असतं ते लेखकाचं आणि त्यामुळे ते असं घाईघाईने सार्वजनिक मुंजी अशा करतात. तर तसं ते नको असं एक सूचना आहे. श्रेया कालपासून वेळाबद्दल बरंच ऐकते आहे आणि ते योग्यही आहे. एक वेळाची जर मर्यादा दिली नाही तर बेताल होण्याची शक्यता असते. पण वेळाची मर्यादा जर दिली नाही तर कार्यक्रम कसा होतो हे रात्रीच्या कार्यक्रमावरून सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. जर आपण अरुणजीनं सांगितलं असतं की 2.5 मिनिटात फक्त की तर तो झिंझिनाट आपल्याला अनुभवायला मिळाला नसता. त्यामुळे कार्यक्रमानुसार आपण म्हणजे वेळ देणंही बंधनकारक असतं आणि थोडीशी मुभा देणं हेही बंधनकारक असतं. एक सूचना कालपासून येते आहे की 2 वर्ष लोणावळ्यात झालं तर आता काहीतरी वेगळं ठिकाण आपण ट्राय करूया. तेव्हा पुढच्या वर्षी जानेवारी महिना उजाडला की आपण सामूहिकरित्या एक गाणं म्हणायला सुरुवात करूया. लक्षात आलंच असेल. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला कुठे कुठे जायचं. तर त्यामुळे बघूया आपण पुढच्या वर्षी. कृष्णा सरांना विनंती करूया आपण ठिकाण बदलूया कारण अजून जास्ती गेल्या वर्षी 50 माणसं होती यावर्षी 100पेक्षा जास्त आहेत. आणि हे जेव्हा आपले व्हिडिओज बघतात तेव्हा आणखीन माणसांना इच्छा होते की अरे आपण मिस केलं हे. तर त्यामुळे ही संख्या वाढत राहणार आहे. असंच उत्तरोत्तर हा जो समारोह आहे आपला समारंभ आहे तो अधिकाधिक चांगला होत जाणार आहे. तर त्रुटी राहतातच प्रत्येक कार्यक्रमात. त्या मागे टाकून आपण पुढच्या वर्षीचं नियोजन जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने करूया आणि कार्यक्रमाची सांगता एका वेगळ्या प्रकारे आज करणार आहोत. तर ती झाली की आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर. गारण घालण्याची एक जुनी प्रथा आहे. म्हणजे एखादा चांगला प्रसंग असेल तर देवळात जाऊन बऱ्याच वेळेला पुजाऱ्याकडून किंवा भटजींकडून देवाशी संपर्क ठेवण्याची ही एक प्रथा आहे. देवाच्या कानावर घालून झाल्यानंतर एक प्रकारचं मानसिक समाधान प्राप्त झालं मिळतं. ते एक वेगळंच असतं आणि पुजाऱ्याकडून प्रत्येक वेळेला होय महाराजा असं इतरांनी म्हणायचं आहे. आणि आता आम्ही आपलं हे पुस्तकप्रेमींचं कारण आहे. सुजिताताई सुरुवात करतात. थँक्यू. तयार. हे 10 दिशांच्या 7 समुद्रांच्या 7 खंडांच्या 108 पर्वतांच्या साऱ्या अवकाशाच्या साऱ्या जगाच्या देवा महाराजा. काल आणि आज संमेलनाचा सण सगळ्या लहान थोरा लेखक वाचका गायक वादकांना मिळून साजरा केला. त्यांचं तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडापिडा वाकडा नाकडा असतात तर दूर कर रे महाराजा. कोणी कोणाचो मनात मुराद असो पुस्तक बिस्तक छापायचा असो गाणं गायचा कविता विविता रचायचा असो कथा कादंबरी लिहायचा असो तर तो पुरा होऊ दे रे महाराजा. कोणी काय कोणाचा आजार दुखणा खुपणा असतला दुःख यातना आडी नडी असाल तर ती कायमची निघून जाऊ दे रे महाराजा. आज संमेलनात जे 100 आल्या
लक्ष ठेवावं लागतंय, त्याला तो बळ मिळू दे. होय. आमच्या साऱ्या लाडाच्या पुस्तक प्रेमींना आजो एक मिनिट तुझं जे कोणी नौखे आहात या ग्रुपवर, जे गुपचाप पसंत पोस्टी वाचतात त्यांना पण छान लिहूची बुद्धी दे रे महाराजा. ह्या बघा देवाक मी सगळ्यांच्या वतीनं घरानं घालताय. चला आता सगळ्यांनी हात जोडून भेटीची मागणी करा रे महाराजा. आज जे संमेलन लोणावळ्यात झालं असता ते मॉरिशस, गिरिशस, श्रीलंका, अमेरिकेत होतं रे महाराजा. आमच्या साऱ्या लाडाच्या पुस्तक प्रेमींच्या आजूबाजूच्या फेसबुकावरच्या, कायप्पावरच्या, इन्स्टावरच्या सोशल मीडियाची नजर नको लागू दे रे महाराजा. पुस्तक प्रेमी चिरायू होऊ दे रे महाराजा. 3 cheers for पुस्तक प्रेमी ग्रुप. थांबा थांबा नाही एवढं नको बस मागे झाला विषय. बस आता मी